लाईट का बंद आहे? आपल्याला घरी यायला खूप उशीर झालाय का मामा खूप लवकर झोपले? नाही ग मामा. पिंटे मामा. आदित्य है मामा. सईबाई, सुनबाई, तुमचं स्वागत आहे. ब्रह्मेंच्या घरात सुनबाईंचं पुनश्च स्वागत आहे. हे घर तुमच्या वास्तव्यासाठी सुसज्ज आहे. तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए ये अदालत आपको ये आरसा बहाल करती है. ऑर्डर ऑर्डर. हा आरसा तुझा आहे कारण तुझ्याकडे सौंदर्याचा वारसा आहे जो आमच्या होणाऱ्या नातवंडांना मिळायला हवा. चला शयन कक्षाकडे म्हणजेच बेडरूम कडे प्रस्थान करूया. डब्बा मुलायजा होशियार. रंगदेवता नाट्य रसिक सुनबाई सईबाई यांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहे शयन महाल. बघा 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 मामाना लागलंय वेड. सुनेसाठी तयार आहे नवा नवा बेड. आभरे आहेत नवीन, चादर देखील आहे सपाट कारण सुनेसाठी तयार आहे नवीन कपाट. मामा सगळे एकमेकांना म्हणाले कामाला लागा कारण आता तयार आहे तुझी खास जागा. यापुढे तुला पडणार नाही काही कमी. ब्रह्मे बॉईज देतायत तुला त्याची हमी. थोडं खाली थोडं वर पाहूया आता नाणीगर. Come on, Brahme boys, time for the surprise. आलं आलं न्हाणी घर. ते बाथरूम. आंघोळीला शॅम्पू. धो 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 आंघोळीला. बाबा 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 बुबू बुबू बुबू. आबा बाबा काय? अगं म्हणजे हे मी सगळं पाठ केलं होतं पण ते कविता वगैरे पाठ करायची मला सवय नाही ना आणि या घरालाही बाईची सवय नाही त्यामुळे हे बाथरूम बरेच दिवस वापरतच नव्हतं म्हणजे बरीच वर्ष. पण आता न्हाणीघर तयार आहे त्यामुळे तुला जे काही आंघोळीला लागतं म्हणजे शॅम्पू साबण ते सगळं आतमध्ये आहे बघ. पण जर गरम पाणी हवं असेल ना तर ते बाहेर आणायला लागेल. म्हणजे मला हाक मारायला लागेल तुला म्हणजे मी धावत जाऊन धावत तुला गरम पाणी आणून देईन. रनिंग हॉट वॉटर. तसंही काय या घरात मला सगळे गाढवच समजतात. तुझं ओझं मी अगदी असं सहज उचलीन पण बाई तू रडू नको. तू रडलीस ना की तुझी समजूत कशी काढायची हेच आम्हाला सुचत नाही आणि मग भिंतीचा रंग उडतो चेहऱ्याचा रंग उतरतो. अन्न गोड लागत नाही घशाखाली उतरत नाही म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडतो.
कान पकडतो, उठाबशा काढतो, पण प्लीज तू रडू नको. मला तुम्हा सगळ्यांशी थोडं बोलायचंय. मला रडू नको म्हणता आणि हे असं वागून रडवता मला. पण तुला वाईट वाटेल असं आम्ही काहीच केलेलं नाहीये. पण मला खूप आनंद होईल असं काहीतरी केलंय ना तुम्ही. तुम्ही तुम्ही का केलं तेवढं सगळं? का केलं म्हणजे तू मुलगी आहेस आमची. आणि इतके वर्ष आदित्यसाठी करत होतं, आता तुझ्यासाठी केलं. हे बघ, त्याला जसं काही कमी पडून दिलं नाही ना, तसंच तुलाही नाही देणार, इतकंच. अहो पण मला इथे काहीच कमी पडत नाही आणि तुम्ही ऑलरेडी भरपूर केलंय माझ्यासाठी. तुम्ही मला आपलं मानलंय ना, हे चूक आयुष्यभर पुरेल मला. नाही पण तू रडलीस ना म्हणून जरा असं घाबरायला झालं आम्हाला. बघ मामा, मला एक सांग, आदित्य जेव्हा लहानपणी रडायचा तेव्हा तुम्ही त्याचे खूप लाड करायचात ना? मला त्याने खूप काय काय सांगितलंय. दादा मामा, तुम्ही त्याला कडेवर घेऊन चाफ्याच्या झाडापाशी घेऊन जायचात ना? बाई मामा, तुम्ही 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 काहीतरी थापा मारायचात. लाल लाल रंगाचा हत्ती बाहेर येणार आहे का सोन्याचा मोर नाचणार आहे अंगणात म्हणून. बंधू मामा, तुम्ही तुमचे गुडघे दुखत असताना सुद्धा त्याला घोडा घोडा करत घरभर फिरवायचा. आणि पिंट्या मामा तर त्याला चणे फुटाणे द्यायचे गुपचूप, हो ना? हो, मग मी रडले तर एवढे घाबरताय कशाला? या घरात मला काहीही कमी पडत नाही खरंच. हा, मम्मा डॅडू बरोबर असताना मला विकतच्या गोष्टी जरा जास्त मिळत होत्या, पण आपली माणसं खूप कमी होती आजूबाजूला. आणि या घरात एक्झॅक्टली उलट आहे सगळं. त्यामुळे माझा थोडासा गोंधळ उडतोय फक्त, बाकी काही नाही. पण मी करेन मॅनेज, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मोठ्या कुटुंबात राहून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधायला शिकेन मी. हळूहळू होईन मी इथली कायमची. आणि यापुढे कधीही रडणार नाही बरं, आय प्रॉमिस. तुम्ही आज माझ्यासाठी हे जे काही केलंय ना, ते मला खूप 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 जास्त आवडलं. हा, पण फक्त एकच गोष्ट आवडली नाहीये मला, आणि ती मी अजिबात खपवून घेणार नाही. कोणती गोष्ट? तुम्ही आमच्यासाठी तयार केलेली ती रूम. काही कमी आहे का तिकडे? हो. मग काय असेल तर सांग, 10 मिनिटात हजर करतो. हा, तू फक्त सांग तुला तिकडे काय हवंय. तुम्ही सगळेजण हवे आहात मला तिथे. मामा, तुम्हाला माझ्यासाठी काही ऍडजस्ट करण्याची खरंच गरज नाही. तुमचे ना आता ऍडजस्ट करण्याचे वगैरे दिवस गेले. तुमचे आता आराम करण्याचे दिवस. त्यामुळे पुढच्या 10 मिनिटात तुम्ही सगळेजण मला त्या रूम मध्ये हवे आहात. अगं पण मग तुम्ही कुठे झोपणार? बाहेर, जिथे आदित्य झोपतो तिथेच. बाहेर? अगं तिकडे तुला झोप लागेल का? नाही म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल का? अगं तिथे एकांत नाहीये, मोकळीक नाहीये, कसं झोपणार तुम्ही तिथे? पण आदित्य आहे ना, मग झालं तर. तशी मी त्याची अर्धांगिनी आहे ना.
आई ग. से दिवा बंद कर ना प्लीज. आज मी ऑफिस मध्ये खूप दमलोय ग, तू कर ना. मी पण आज रडून खूप दमले, तू कर ना. से अर्धांगिनी आहेस ना माझी, विसरलीस? गुरुजी सप्तपदींच्या वेळेला काय बोलले होते तू विसरलास? अगं सप्तपदींच्या 7 पावलांनी काही डिस्टन्स नाही त्या बटनापर्यंत जाणं. कर ना प्लीज. मग इतकं जवळ तर तू कर ना. मी उद्या कर ना, आज तू कर. नाही तू कर तू मला. कर ना. नाही ना मला. कर, ऐक ना, कधीतरी ऐक माझं. म्हणलं ना, तू कर हट्टी, ना तू कर आज. मी करतो. तुम्ही निवांत झोपा, तुम्हाला डिस्टर्ब करायला कोणी येणार नाहीये. मला फोन करत होता ना, गुलप्रीत गुल्लू गुल्लू प्रीत तुमची गुल्लू गुल्लू प्रीत. चालू ते मी मागच्या अंगणात फोन करतो आणि लाईट ऑफ करतो. ये ना आता. एक मिनिट. वाज येतोय कसला तरी. उगाच आता कसली तरी कारण काढू नकोस बर का. कारण नाही काढत आहे, चाफा काढतीये. थँक्स. तुला का? आज सकाळी मला सगळा राडा झाला तरी तू इथे अशी आज झोपायला तयार झालीस. त्यात काय एवढं? मला आवडलं. माझ्या मामांचाही मान राखलास. सगळे प्रॉब्लेम एका फटक्यात सोडून तू मोठ्या शहाण्या मुलीसारखी वागलीस. पण आज दुपारी मी लहान मुलीसारखं वागले ना, रडले वेड्यासारखी. पण आता मी मोठ्या मुलीसारखं वागायला हवं. मी मोठी झाली आहे, लग्न झालंय माझं, जबाबदारी वाढली आहे माझ्यावरची. आता मी सगळा बालिशपणा वेडेपणा सोडून बदलायला हवं. काही गरज नाही. अरे आता काही लोकांना अंधाराची भीती वाटते. काही माणसं अंधारात चाच पडतात, धडपडतात. पण म्हणून रात्र होण्याची थांबते का? आणि समजा तसं झालं आणि एकदा रात्र आलीच नाही, केवढा गोंधळ होईल. रात्रीचा थंड वारा मिळणार नाही, कोणाला शांतपणे झोप लागणार नाही, लहान मुलांना त्यांचा चांदू मामा दिसणार नाही, प्रेम करणाऱ्या लोकांना एकांत मिळणार नाही. आणि रात्रणी तर बिचारी फुलणारच नाही. म्हणून जे अंधारात चाच पडतात ते दिवे लावतील. ज्यांना रात्रीची भीती वाटते तर त्यांच्या जवळच्या माणसाचा हात असा घट्ट धरून ठेवतील. त्यांच्यासाठी रात्रीने बदलायची काहीच गरज नाही. आणि तू तर अजिबातच नको बदलूस. तू आहेस ना तशीच असं नाहीस. आणि जर कधी कमी पडलीस तर मी आहे ना सांभाळून गेल कायम. आता काय आपण मामाला सांगितलंच नाही उद्या मम्मा येणार आहे ते. अरे होच की. हे पण ठीक आहे, तसंही उद्या सुट्टीचाच दिवस आहे. मग सगळे मामा घरीच असतील. उद्या सांगू आपण त्यांना. आत्ता त्यांना डिस्टर्बही करायला नको आणि आपल्या प्रेमामध्ये व्यत्ययही नको. व्यत्यय म्हणजे? दारात आलेल्या बाईशी हुज्जत घालणं माझ्या तत्वात बसत नाही. तुम्हाला पटत असेल ना तर परत ब्रह्मेंच्या घरी पाऊल टाकू नका. हा हे बघा,
या कपड्यात तुम्हाला ही गाळण देते, चालेल? नाही नाही चालणार. गाळण बी नको. मग दादा दुसरं काय पाहिजे तुम्हाला? हा ड्रम. हो दादा, एवढ्याशा कपड्यात एवढा मोठा ड्रम नाही यायचा. अहो हे एवढे कपडे वाटायला घेतले ना तर अर्ध्या महाराष्ट्राला पुरतील. हा राहू द्या दादा तुमचं. त्या परस तुम्हाला ड्रम पाहिजे ना? हा. एखादी चांगली साडी टाका, हा मग देते. साडी? अरे देवा, विसरलेच मी. आता ज्याच्या घरात नाही नारी त्याच्या घरात कुठं यायची साडी? हसू नका, आमच्या घरी आहे बरं का आता नारी. हा काय सांगताय दादा? ते कसं काय हो? तुम्हाला काय करायचंय? पण म्हणून काय आता मी तिच्या नव्या कोऱ्या साड्या देऊ की काय? तुम्हाला जमणार नाही. नाही देणार. हा बरं, 2-4 चांगली कापड टाका, मग बघू. ह्याच्यापेक्षा चांगली कापड? अहो चांगलीच आहेत की ही. असं काय करताय? आम्ही चांगली दर आठवड्याला निळ घालून स्वच्छ धुतो कापड ती. हा बघा, हा बघा, हा शर्ट आहे ना, हा आमच्या आदित्यला आत्ता शिष्यवृत्ती मिळाली ना तेव्हाच आहे. अरे दादा, स्कॉलरशिप मिळाली त्यावेळी आदित्य 4थीत होता. तेव्हाचा नाही रे स्कॉलरशिप, हे 7वी मध्ये मिळाली ना तेव्हा आत्ताची. पण तरी सुद्धा आदित्य आता काय 8वीत नाही, MBA होऊन 2 वर्ष झाली त्याला. एवढा काय नवीन नाही हा शर्ट. त्यांच्या समोर कशाला बोलतोस हे सगळं? ते नाही बोलले ना तरी बी मला माहितीये. काय? इतकी वर्ष झाले मी बघते की तुम्हा बाप्यांना रगडलेले जिरलेले कापड द्यायची आणि चांगल्या मोठमोठ्या चीज वस्तू मागायच्या. आता फार चांगली नवी कोरी पैठणी जरी दिली ना तर बी तुम्हाला डरम द्यायची नाही. नवी कोरी पैठणी? ताई, तुम्हाला बघितलं ना की मला माझ्या आजीची आठवण येते. आजीला बघितलंय कुठे पण आपण? म्हणून तर आजीची आठवण येते ना. आपली आजी असती तर अशीच असती की नाही? शांत, प्रेमळ, लागवी, सुस्वभावी. आजी, तुम्हाला नातवंड आहेत का हो? चांगली 2 नातवंड आहे ती मला. अरे वा 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 वा, आता आमच्या घरात सुद्धा नातवंड येणार आहेत. असं होय? आमच्या आदित्यचं लग्न झालंय ना, आता लवकरच आम्ही सगळे आजोबा बनणार आहोत. छान छान छान. पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतो. ते कशाचं व दादा? आता घरात नातवंड आली ना तर त्यांना नाहू माखू घालायला, अडगुळ मडगुळ करायला नळाखाली धरावं लागेल. घरात एक पण बादली नाही हो. असं होय? मग माझ्याकडनं ही बादली तुमच्या नातवंडांसाठी ठेवा. हा, बोललो होतं ना, आजीची आठवण येते की नाही? हा, येते. चला भांडी. बादली मिळाली, बादली या बाईने ही बादली मिळवली. बादली मिळाली. हा दादा ड्रमवर अडून बसला होता, पण मी बोल बच्चनवर ही बादली मिळाली. बादली. भाई माझे गुडघे दुखत आहेत ना, तर मला डॉक्टरने काय सांगितलं की रात्रीच्या वेळी बादलीत गरम पाणी घ्या आणि त्यात पाय घालून बसा. तर आता आंघोळीच्या बादलीत कसं पाय घालून बसणार, म्हणून मला ही बादली बादली मिळाली. ही बादली मला दे. मला गॅरेजमध्ये असे पाणी बिणी ठेवायला राहू दे काय. आणि ना नवीन सायकल पंक्चरचं मला दुकान सुरू करायचंय. ही बादली मला उपयोगी काय. काय नाही बादली मी मिळवली. बादली. अरे बोहरणीला बोलवलंय कुणी? मी बोलवलं ना, मग ही बादली मला. Excuse me.